तुमचा फक्त आशीर्वाद द्या मला बस. ठीक आहे. आता तुमचं मन आमकच काय मोडायचं. तुम्ही जावई बापू आहे आमची. तुळजा अगं अशी अचानक काय आली तू? काय झालं? हे काय? तुझ्या अंगठ्याला शाई काय? हे वय अगं दरवर्षी ना डॅडी माझा अंगठा घेतात कागदावर. कुठले कागद? आणि अंगठा का घेतात? ते नाही माहित. तुळजा डॅडी घेतात म्हणल्यावर माझ्या चांगल्यासाठीच काहीतरी करत असणार ना. मला ते पेपर्स बघायचे. तुळजा तुझा विश्वास नाही डॅडींवर? सूर्या, मी तुझी बायको आहे. मलाही कळू देत ना की माझ्या नवऱ्याचे नक्की कशासाठी अंगठे घेत आहे. पण काय गरज आहे त्याची? बघू दे तिला. नाही तर तिच्या मनात आमच्याबद्दल संशय वाढत जायचा बा. तिला असं वाटायचं का तुझं ते एवढंच घर आहे ना ते आम्ही आमच्या नावावर करून घेतो काय. वकील साहेब आतले पेपर घेऊन या. हा बघ. काय झालं ग? किती फसवणूक केली तुझ्या नवऱ्याची आम्ही. आणि तुझी अशी दातखिळ का बसली? सांग की तुझ्या नवऱ्याला काय येते. तुळजा काय यात? लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, तुझा आणि तुझ्या बहिणींचा. तुझा आणि तुझ्या बहिणींचा आरोग्य विमा, जीवन विमा. आम्ही इसकटून सांग. कसे लहानपणापासून तुमची आणि तुमच्या परिवाराची आम्ही काळजी घेत आलोय बा. आता होऊ नये असं कधी, पण तुला काय झालं तुझ्या बहिणींकडे कोण बघणार. म्हणून तुझ्या वतीनं आम्ही सगळे विम्याचे पैसे भरत आलो आजपर्यंत. आता आमची चूक एकच झाली का आम्ही कोणाला सांगितलं आणि तुला बी सांगितलं आणि आम्हाला ते आवडत बी नाही. केलेल्या कामाचा गाजावाजा कशाला करायचं. जुने जाणते सांगून गेलेले दान असं करावं का या हाताचं त्या हाताला कळता कामा नाही. आता हिने केला गाजावाजा काय आता बोलायचं. डॅडी एवढं मोठं मन कुठं आणता हो तुम्ही? तुमचं पाय धुवून पाणी पिऊ का तुमच्या पायापाशी राहू तेच कळना झाले मला. मी करू नका. आमच्या लेकीला तेवढं सुखात ठेवा म्हणजे झालं. तुळजा डॅडींची माफी माग. सूर्या, अरे पण काय बोललो? डॅडींची माफी माग. सॉरी डॅडी, माझं चुकलं. असू दे ग, चालायचंच. पोरांनी चुका करायच्या आणि मोठ्याने त्या पदरात घ्यायच्या असतात. लेकीवर बाप कधी रुसतो का? हा जा, केलं माफ तुला. डॅडी
सुखी राहा सुखी येतो मी. हा वय सूर्य सूर्या अरे तुळजाला संकट घेऊन जा की. एकटी आली ना, जाताना एकटी जाऊ शकते. कामं नाहीत का तुम्हाला? भांडणं पण संपली. हं? मांजर मांजराने कधी वाघ पकडलेला बघितलीस का? मांजरान ते पकडावं काय ते उंदीर चुचुंदरी. वाघाच्या नादाला लागू नये. थँक्यू. तुझा राग गेला ना? कोण म्हणलं? माझा सगळा राग अजून गेलेला नाही तुळज. तू मला वचन दे, इथनं पुढं डॅडींच्या आणि माझ्यामध्ये येणार नाहीस, त्यांच्यावर संशय घेणार नाहीस, कधीच कसलाच बिनबुडाचा आरोप करणार नाहीस. मी वचन दिल्याने तुला जर समाधान मिळत असेल तर मी तुला वचन देते. यापुढे माझ्यामुळे तुझ्या आणि डॅडींच्या नात्यात कुठलाच कडवटपणा येईल असं मी काही करणार नाही.